वैशालीताई आमच्या किचन मध्ये मनापासून स्वागत। आपला पहिला पदार्थ काय आजचा? आपला पहिला पदार्थ आहे सिझलर कोफ्ता करी। सिझलर कोफ्ता करी, ओके। मला साहित्य सांगते काय काय? त्याच्यासाठी लागणारे आपल्याला ब्रेड, पालक, शिमला मिर्च, बटाटा, टोमॅटो, वाटाणा, कांदा, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, गरम मसाला, तिखट आणि मीठ। ओके, साहित्य बघूया त्या जवळ कृतीकडे। पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आपण बॉईल करून घेऊ पालक, शिमला मिर्च आणि वाटाणा। बटाटा ऑलरेडी आपला बॉईल झालेला आहे। हे शिमला मिर्च टाकलं आपण। वाटाणा, पालक आणि शिमला मिर्च आपण आता बॉईल करायला ठेवलेलं आहे। आता काय करूया आपण? आता ह्याला एक 15 मिनिटं तरी व्यवस्थित एकदम ते चालू आहे। ओके, आणि आता आपल्याला मिक्सर मधून काहीतरी काढायचं ना? आता आपल्याला करीसाठी कांदा, बाउल, कांदा एवढी नाही लागणार। टोमॅटो हे नाही लागणार, टोमॅटो अर्धा घेतला तरी चालेल, अर्धा। आणि खोबरं, टाका, कोथिंबीर एवढी पूर्ण लागणार, लसूण आणि अद्रक हे आपण अर्धा घेऊया ना? अर्धा कट करावं लागेल, अर्धा लागेल। ओके, मिरची आणि लसूण ना? हां, लसूण सगळं लागणार। जास्त तुम्ही तिखट खात नाही का? खातो, पण हे जास्त होईल। वरून थोडंसं लाल तिखट पण घालायचं। ठीक आहे, आता हे आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे आणि हे उकळून घ्यायचं आहे। आमचं सगळं झालेलं आहे। ओके, सगळं म्हणजे आपलं ते आपण उकळून घेतलं तेही झालेलं आहे, मिक्सर मधून काढून तेही झालेलं आहे। आता काय करायचं मला सांग, या पावांचं काय इथे काम आहे? आता हे जे आहे बॉईल केलेलं, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याची क्वांटिटी असते, थोडंसं पातळ झालेलं असतं। त्याला घट्टपणा येण्यासाठी आणि त्याचे कोफ्ते बनण्यासाठी त्याच्यात आपण ब्रेड घालणार आहे। घ्या, कसं घालायचं ते घाला। ते डायरेक्ट घालायचे ह्याच्यामध्ये आणि असं प्रॉपरली त्याला मिक्स करून घ्यायचं घट्टपणा येण्यासाठी। ओके, पण समजा ऑलरेडी घट्ट असेल तर मग ब्रेड घालायची गरज नाही? सर, घालावंच लागतं, नाही तर ते पचपचपणा असतो त्याला थोडासा। ओके, आता आपण ह्याच्यात काय काय घातले परत एकदा आपल्या खवय्यांना सांगूया। ओके, वाटाणे, पालक, भोपळी मिरची, शिजलेला बटाटा आणि त्यानंतर आपण ब्रेड घालून ते घट्ट केलं। हो, ओके। ह्याचं काय करायचं आपल्याला? हे आपल्याला करीमध्ये घालायचं। अच्छा, करीमध्ये। आता हे आपण भाजायचं काय? भाजून घ्यायचं करीसाठी। ह्याच्यात आपण काय काय घातलंय? ह्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची। नाही, मिरची ह्याच्यात थोड्या वेळात घालणार आपण। थोडंसं भाजून झालं ना, त्यात हळद, मिरची घालणार, कलर येण्यासाठी मिरची घालायची ह्याला। ओके, आता हे एका बाजूने भाजून घेऊया। वडे सोडायचे का तिकडे? हो हो, ओके, आता ह्याच्यात काय करायचं अजून? त्याला थोडंसं पातळ करायचं, म्हणजे झाल्यावर पाणी घालायचं, थोडंसं घालायचं। वास मस्त आलाय।
गरम मसालामुळे चांगला वास येतो. घालू पाणी याच्यात? हो. बघा बस होईल. मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिरची घालायची.